नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 90 वर्षाची आध्यात्मिक परंपरा असलेल्या दाभेळ गावामध्ये पारायण सोहळ्याला सुरुवात। कोकण म्हणजे संतभूमी म्हणून ओळखली जाते। जसा कोकणाला इतिहास आहे तसा संत परंपरेचा मोठा वारसाही या कोकणाला लाभलेला आहे। यामध्ये पोलादपूर तालुका हा वारकरी संप्रदायाचा तालुका म्हणून ओळखला जातो। या तालुक्यामध्ये सद्गुरू परंपरा असलेल्या दाभेळ गावामध्ये नुकताच पारायण सोहळा सुरू झालेला आहे। वैकुंठवासी सद्गुरू मारुती बाबा मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे शिष्य वैकुंठवासी हनुमंत बाबा मोरे व हाबाजी बाबा मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी गुरुवर्य ज्ञानेश्वर मोरे माऊली व वैकुंठवासी हरिश्चंद्र बाबा मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य केशवदास महाराज दळवी, गुरुवर्य आनंददादा महाराज मोरे, गुरुवर्य रघुनाथदादा महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा पारायण सोहळा संपन्न होत आहे। पोलादपूर तालुक्यातील दाभेळ या गावात प्रथम हरिनाम सप्ताह सुरू झाला। या 2 शिष्यांनी हरिनाम सप्ताह सुरू केला। या सप्ताहाची परंपरा दाभेळ गावचे ग्रामस्थ अखंडपणे गेली 90 वर्ष सांभाळत आहेत। यावर्षी नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या माध्यमातून मंदिर सभागृह भव्य असा बांधण्यात आला व ग्रामस्थांच्या वतीने मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते व रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न होणार आहे। या पारायण सोहळ्यामध्ये दररोज श्री विष्णू सहस्त्रनाम जप, श्री ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ, प्रवचन, कीर्तन सोहळा संपन्न होत आहे। सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा कीर्तन सेवा पार पाडणार आहे। तपोनिधी सद्गुरू श्री अरविंदनाथ महाराज, श्री भागवत महाराज शिरवळकर, योगीराज महाराज गोसावी, कबीर महाराज आतार, ज्ञानेश्वर माऊली शिंदे महाराज यांची कीर्तन सेवा व प्रवचन होणार आहे। काल्याची कीर्तन सेवा गुरुवर्य केशवदास महाराज दळवी यांची होणार आहे। या कार्यक्रमाला पोलादपूर तालुक्यातील अनेक भाविक उपस्थित राहून भक्तिमय रसात न्हाऊन निघणार आहेत। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर। पूर्ण आदरांजली या ठिकाणी माझ्या वतीने करतो। तसेच चंद्रबाबांचा असणारा गाव यावर्षी त्या ठिकाणी गेले त्या गादीवरनं गुरुवर्यांना सुद्धा या ठिकाणी आदरांजली वाहतो। आणि या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही। या ठिकाणी खरं बरेचसे होते या ठिकाणी शंकरबाबांच्या जीवनावर बोलणार आहे म्हणून मी या ठिकाणी नतमस्तक होतो। सेवेला या ठिकाणी वेळी सेवा करण्यात आली, काही चुकीचं झालं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत करा। काही चांगले शब्द गेले असतील मुखातून तो गुरुवर्यांचा प्रसाद तुम्ही ठिकाणी करा। झालेली सेवा किरकोळ पांडुरंग परमात्म्याच्या कारण हा आमच्या दाभेळ गावामध्ये या ठिकाणी नामयज्ञ चाललेला आहे। हा नामयज्ञ अगदी 90 वर्ष आणि या जानेवारीला पूर्ण झालेले आणि या 90व्या वर्षी सगळ्या भाविकांच्या सहकार्यातून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून दाभेळमध्ये पांडुरंगाचं भव्य आणि दिव्य असं मंदिर निर्माण झालं आणि सगळ्या भाविकांच्या इच्छेनुसार या ठिकाणी भगवान ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं सामुदायिक पारायणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या यज्ञाचा आज 4था दिवस आहे। तर आम्हाला परमार्थी फार मोठा बसा लाभलेला आहे। कारण पूर्वकालामध्ये डोंगरात राहणारे आम्ही मंडळी, परंतु आमच्या जनतेचा भाग्योदय झाला आणि आमचे आद्य गुरुवर्य मारुती बाबा, हाबाजी बाबा आणि हनुमंत बाबा यांचा संयोग घडून आला। कारण ही आमची 2 गुरुजी पूर्वी लहान वयात आजरेकर फडामध्ये ते भजनासाठी गोपाळबुवांकडे जातात आणि त्या गोपाळबुवांकडं वैकुंठवासी मारुती बाबा आले असताना या 2 मुलांवर त्यांची दृष्टी पडली आणि दृष्टी पडल्यानंतर त्यांना विचारलं, म्हणलं बाबा रे तुम्ही कुठल्या गावचे?
तर म्हणाले आम्ही दाभिडीचे. तर म्हणाले तुमचं आडनाव काय? तर म्हणाले आमचं मोरे नाव आहे. तर म्हणलं तुम्ही माझेच आहात. आता उद्यापासून तुम्ही माझ्याकडे भजनाला यायचं. आणि तेव्हापासून मारुती बाबांकडं आबाजी बाबा, हनुमंत बाबा हे भजनासाठी जावं लागले. काही कालांतर मारुती बाबांनी या दोघांनाही काय केलं, दीक्षित केलेलं. आणि दीक्षित केल्यानंतर कारण मारुती बाबांना शिरवळकर फडाचा वसा होता, म्हणून या दोन साधू महात्म्यांनी शिरवळकर फडावरती 20 वर्षापर्यंत सेवा केली. 20 वर्षे टाळ घेऊन शिरवळकर फडावरती सेवा करत होते. आणि त्या शिवाईच्या मोबदल्यात आबाजी बाबांना अष्टमीचं कीर्तन शिरवळकर फडावर मिळालं, हनुमंत बाबांना विनाद मिळाला. अशा प्रकारचा हा म्हणजे एका फडाशी संबंधाला असलेला हा आमचा गाव. आणि ही परंपरा पूर्वशूरीन, पूर्व महात्मे आणि या सगळ्यांच्या महात्म्यानं, या आशीर्वादानं अव्यात आज चालत आलेलं आहे. आणि इथं कारण आमचे बंधू वैकुंठवासी हरिश्चंद्र बाबा, मोरे माऊली अशी श्रेष्ठ मंडळी आणि या श्रेष्ठांचा आशीर्वाद प्राप्त हो हा यज्ञ या ठिकाणी सगळ्या समाजाच्या भाविकांच्या आशीर्वादानं संपन्न होत आहे. आणि तेव्हा आम्हाला अतिव अशा प्रकारचा आनंद आहे, कारण 90 वर्षानंतर हा यज्ञाचा योग आलेला आहे. तेव्हा सगळ्या भाविकांना सगळ्यांना विनंती करतो, आपणही काय करा तर यामध्ये सहभागी व्हा अशी शतशः विनंती करून या ठिकाणी थांबतो.